कुणी वाली नाही बाई, कुणी वाली नाही, कसं काय करावा? हं? त्या फोनावर बंदी आणावी की, फोनावर बंदी आणावी. फोन 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 वापरू नाही तर कुण असं करायला पाहिजे. हां, म्हणजे मग माणसात माणूस पुन्हा येईल पहिल्यासारखं. फोन नसल्यावर माणसाची किंमत माणसाला नक्कीच कळणार. मग गाठी भेटी करून घेते तर फोन आलाय व कोणाचा तरी. हा, काय नाही बाबा, भाजी निसायले र. का? चहा पाणी केलंच का? हो, चहा पाणी केलं की र. आताच केलंय चहा पाणी. बर. काय पप्पा झालं? आले का? पप्पा आलेत की, बाहेर पाणी टाकाय देत. बर. तेच म्हणलं पैशासाठी गेलता, पप्पा म्हणले पैसे. पप्पा म्हणले पैसे? हा, कायचे पैसे? पैसे टाका म्हणायले तर. मला तर म्हणले नाही तर. मला म्हणले जाता काय म्हणले तर? फ्रेश व्हायले तर. आ, थांब 2 मिनिटं, फ्रेश व्हायले. बरं, मी म्हणलं तू कसं काय म्हणायलास? काय नाही. हां, किती टाका म्हणायले तर? थांब ना, फ्रेश व्हायले. थांब ना, तोंड धुयले झाल्यावर. हां, बरं. दीदी गेली? गेली दीदी, आता मी येणार आहे की गावाला. हां, काय नाही बघा, भाजी निसायली. हां, हां, खळं. मी म्हणलं पिऊस कसं काय म्हणायलाय की, पिऊस कसं काय म्हणायलाय की म्हणलं. काय नाही, त्याला चप्पल घ्यायची, त्याला मला माझ्याकडे पैसे नाही म्हणलं. काकूला फोन नाही केला म्हणलं मी. हां, काकूला फोन कर म्हणलं. हां, पैसे देतो म्हणलं. मागून घेऊन. हां, पैसे मागून घेऊन बोलत तर त्यांच्यावर ते हात पाय तोंड देऊन फोन बी लावला त्यांनी. हां. किती पाठवायचे तर? त्याजवळ जवळ नाहीत आता आपल्या बी काही. दीदीला वाट लावलं. हां, हां, 9-10 पाठवू का? हो, 10 पटकन बरोबर. हां, 10 टाका ना. हां, बचत गटाचे हप्ते भरायचे तर. आ, बचत गटाचे हप्ते भरायचे. पुढल्या महिन्यात पैसे टाकणार 12,000. हां, 2 महिन्याचे ते शिपिंगचे टाकणार 12,000 ते टाकणार. हां, कोणाला हार्ड जाणार, 2 महिने हार्ड जाणार, पुन्हा वाढती पगार मग. हां, अरे पण 4-4.5 पगार वाढायचे पुढल्या महिन्यात. बरं. तुझं नाही ते 2 हप्ते राहिले तर टाकायचे. हां, लोन काय कमी झालं का नाही? काय एखादा हप्ता ते फिटलं का नाही एखादा लोनवाला? ते चालू आहे आता, एक महिना अर्धा महिना ते हां, एक घ्यायचं महिना अर्ध. होईल का? हप्ता कमी होईना आता. हां, बरं. मध्ये होईल कमते. हां, ते दीपकला पैसे भरण्यासाठी बघा काढले होते. तेव्हा दीपकचे पैसे भरण्यासाठी नव्हते का काढले? ते ते फिटत आले असतील म्हणलं. ते अर्धे आले तर. अर्धे आले तर होय. ते अर्धे आले तर धावाच्या टायमाला नव्हते घेतलेले. हां, हां, ते आता 2 हप्ते राहिले फक्त. मोकळे ते अर्धे राहिले. हां, मग ते पुढल्या महिन्याचा नाही, एप्रिल आणि मे ते 2 हप्ते करणार 12-12 हजार. हां, मग ते झालं की ते झालं. मग 4-5 हजार रुपये पगार वाढत. पहिले पगार फुकटच होते ना. हो ना. ते नील झालं मग आता ते. बरं.
1,70,000 काही उचलली होती. हां शेतीच्या काय म्हणत ते क्वालिटी भरायला कारण स्वास्थ्य भरायला हां होऊन जाते ना. झालं कुठे 1-2 महिने थोडे घेऊन ना पुन्हा महिना द्यायला होते ना. हां मग एक पुन्हा SBIचं उचलणार 10-15 लाख रुपये. हो ना. मग स्वतःसाठी डिटेल करणार 20,000 रुपये महिना गेला तरी पण तसंच आहे आपलं. हो हा मग पगार पडते ना. तर नाही म्हणत 30,000 रुपये कटायलेत ना आपले. हो ना. हा 30,000 कटले मग 30,000 रुपये हातात जर आले समजा 20,000 करून दे ना 40,000 पगार नेट पेमेंट काय हातात यायला लागलाय. हो 40,000 सगळे कटून खर्चायला आपल्या 40,000 भेटायला लागले. हां पास होते ना मग. हो काय नाही भया आल्यावर सांगते भयाला. हो हो काय अडचण नाही काय अडचण हां नाही. आम्ही आता आम्हाला बी यायचंय ना गावाला. या ना मग. तिकडं ते सासऱ्याचं आमच्या नाही का वर्षारात काय म्हणते ते. हा. त्याच्यासाठी बरं. त्याच महिन्यात यायचंय. या ना मग. हां यूट्यूब आपलं फेसबुकची पगार होईन होईन म्हणायले वाट बघायले पण काय होईना आता पुढच्या महिन्यातच होती काय की. पुढल्या महिन्यात 2 महिने गॅस सांभाळून बघू आता मग नाही तर व्याज निघणार. अहो गॅस संपन पण भेटत आहे का गॅस भरून आता. काय पुढच्या महिन्यात गॅस संपन म्हणायला की. गॅस नाही हां माझं म्हणत आहे माझं. हां हां 2 महिने हात जाणार आणि सगळे पैसे 1 रुपया सुद्धा हातात येणार नाही आपल्या 2 महिन्यात. बरं ते 17,000 ते कटणार 12,000 दोन आपले 12 24 2 महिने ते कटणारच फक्त 2 महिने थोडे हे होणार आहे आपलं. बरं आपलं कटू द्या हो. हां आता फेसबुकचा पगार तेवढं होईनच की हो. माझा. हो. हां गेलो मी एकदा बँकेत हां ते म्हणते खालीवरी करून देतो म्हणतंय. हा हां 5-6 लाखापर्यंत देतो म्हणतंय ते करून. उगाच आता काही करीत बसू नका रिकामं भोंबाळ. नाही हेच बँकेत उचललेलं. हां हां तेच खालीच 2.5 वर्ष झाले म्हणून पहिलेच म्हणून खालीवरी करून देतो म्हणते त्याच्यातच तुम्हाला. एवढं परत नाही म्हणलं मला 6 लाख रुपये सोसायटी भरली म्हणलं. हो ना हे हप्ते भरू ऐका ना हां 17,000 कुठे चालले SBIचे चालले बरोबर आहे का. हां 17,000 ते हप्ता आणि ते 10,000 रुपये महिन्याला ते काढते ते सोसायटीवाले बरोबर आहे का. हां मग इकडे 17 इकडे 25,000 झाला SBIचा तर मग आपल्या परवडत आहे ना. हो मग आपल्याला पगार हातात पडायचे ना आपल्या. हो ना. तेच म्हणून तेच खालीवर करून मला 10 लाख उचला म्हणलं. करा मग पुन्हा. हो भया आल्यावर भयाला सांगते. हो 9-10 हजार पाठवते तेवढं. हो पुढल्या महिन्याचं फक्त जेवढं. हो हो ठेवू का मग. हो आपलं व्हिडिओ मधलं हे असं होतंय मला बघा. इकडं व्हिडिओ चालू आहे फोन फुलाया बाई गपचीप आपलं पुढे बघून काम करायली आहे. काय बोलायचं हे गेला आता सोडलं. आता काय बोलावा येत वर तशा
अहो लक्षातच नाही राहिलं माझ्या, माहितीये का? हेच विचार लय डोसक्यात आहे किंवा माया, तर तुम्हाला कसं सांगावा? विचार लय डोसक्यात आहेत, काय सांगावा? सगळं म्हणजे सगळं हँडल करावं लागतंय बघा. मग सगळं हँडल करावं लागतंय या वागांनो. हे परपंच वाटतंय तेवढा सोपा नाही, कळलं का? परपंच वाटतंय तेवढा सोपा नाही. आणि ह्या परपंचाला माणूस आंधळून जातोय आणि थोडासा स्वतःसाठी टाइम काढाय बघत आहे, असं म्हणजे उगाच काहीतरी ढोंग कराय बघत आहे ह्या सोशल मीडियावर व्हिडिओ हे टाकून. पण तिथंही लोक नुसते टोकत येतात. टोकत येत लोक. अगं म्हातारी, आता काय वय आहे का तू? गाणे काय म्हणायलीस, नाचायलीस काय, कपडे काय घालायलीस, फलानं दिसतानं. येळ भागवित का कोणी कुणाची? काय सांगावं आता? मी भागविते बरं का. मी भागविते. माझ्या बोलण्यावरून आता कळालं असेल ना, मी काय तुमच्या पुढं मांडीत बसले नाही सदा बी. आता अनिशा फोन आला होता का नाही तुमच्या देखत, अशी गोष्ट असते. सगळं विचार करून आयुष्य जगावं लागतंय आणि शिकवावं बी लागतंय जगायचं, कसं जगायचं. खेळ आहे अवघड ह्या आयुष्याचा. दिस पप्पा, त्या तुळशीच्या ह्याच्यात बी रिंदावन मध्ये पाणी टाका बरं, चांगलं पायपानं जरा मारा पाणी. रिंदावनवर पायपानं पाणी मारावं तुळशीवर. त्या तुळशी रिंदावनवर पाणी मारा म्हणलं चांगलं जरा. बाई, तुळस आहे काय? आणि त्या तुळशीच्या डक्क्यावर म्हणलं. तुम्हाला एवढं कळ नाही रिंदावन म्हणायले? मग मी असली कवर झालं मी म्हणायले. आता चांगलं चिनी मातीचे ते चिनी दगड असते ना, चिनी दगड, त्याचं रिंदावन आहे मस्त तुळशीचं. खोका म्हणल्याशिवाय त्या नवऱ्याला कळालं नाही म्हणून म्हणते ते म्हातारा आहे पहिल्या काळातलं, काय कळत नाही. बोलल्यालं खोका डबकं म्हणलं की लगेच कळालं. आणि 100 बऱ्या तुमच्या देखत सांगितलं का नाही, तुळशीच्या ते रिंदावन आहे ना जरा धूळ बसती हे होतंय, तर ते पाणी मारायले तर झाडा झुडपायला तर तेवढं धुवून घ्या म्हणलं. सांग का नाही हे, कळलं का? तुमची म्हणायची गरजच नाही. नवऱ्याला बैल बनवून ठेवलंस आधीच असतंय, कोणाचाही नवरा प्रत्येकाचा. तुम्ही सुद्धा आहेत बैल, बायकोचा बैल. कळलं? चला मग आता मी बंदच करते माझा व्हिडिओ, आता भरपूर झालं. कुणी बघना ना फिगाना ना, उगाच मी टाइमपास करते. एकीकडं पालक आणि एकीकडं भात टाकायचा आणि 2 भाकरी करायच्या का. चला.